राज्यातील काँग्रेसमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जाते। या घडीची महत्त्वाची ही बातमी आहे। 17 डिसेंबरला नागपूरमध्ये काँग्रेसची बैठक होतीये। महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला हे काँग्रेसचे आमदार आणि पराभूत उमेदवार यांच्याशी संवाद साधणार आहेत। आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने ही बैठक होणार आहे। या बैठकीत महाराष्ट्र आणि मुंबई अध्यक्ष बदलावर देखील चर्चा होणार असल्याची बातमी आहे। या घडीची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। राज्यातील काँग्रेसमध्ये बदल होण्याची शक्यता आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये खरं तर महाविकास आघाडीला मोठं यश मिळालेलं होतं, पण हे यश विधानसभा निवडणुकीत मात्र टिकवता आलं नाही। या ठिकाणी काँग्रेसनं किंबहुना सपाटून मार खाल्ला आणि त्यानंतर आता राज्यातील काँग्रेसमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जाते। 17 डिसेंबरला नागपूरमध्ये काँग्रेसची बैठक होतीये। महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला हे काँग्रेसचे आमदार आणि पराभूत उमेदवार यांच्याशी संवाद साधणार असल्याचं कळतंय। आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने ही बैठक होणार आहे। या बैठकीत महाराष्ट्र आणि मुंबई अध्यक्ष बदलावर चर्चा होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? अमोल, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? आपण पुन्हा एकदा अमोलशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया। रमेश चेन्नीथला आमदार पराभूत उमेदवारांशी संवाद साधणार आहेत। बैठकीत महाराष्ट्र आणि मुंबई अध्यक्ष बदलावर चर्चा होणार असल्याची देखील माहिती आहे। राज्यातील काँग्रेसमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जाते। 17 डिसेंबरला नागपूरमध्ये काँग्रेसची बैठक पार पडतेय आणि या बैठकीमध्ये बदलाचे वारे सध्या वाहताना दिसतायत। अमोल, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? लागविक विधानसभा निवडणुकीमध्ये खरं तर काँग्रेसचा दारुण पराभव झालेला आहे आणि यानंतर आता काँग्रेसमध्ये अंतर्गत बदल व्हावे अशी मागणी आहे ती काही खासदारांनी दिल्लीमध्ये केल्याची चर्चा आहे आणि त्याच अनुषंगानं महाराष्ट्र राज्याचे प्रभारी असलेले रमेश चेन्नीथला हे 17 तारखेला नागपुरामध्ये येतात आणि यावेळी ते विद्यमान आमदार त्याचबरोबर पराभूत झालेले उमेदवार आणि क्रमांक 2 वर असलेले उमेदवार असणार आहेत। त्यांच्याशी ते चर्चा करणार आहेत आणि जो पराभव झालेला आहे त्यावर आत्मचिंतन होणार आहे। तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या कशा पद्धतीने लढायच्या आहेत याबाबतची रणनीती आहे ती सुद्धा आखली जाईल। एक पराभवाच्या मानसिकतेतून बाहेर निघावं यासाठी खरं तर या बैठकीचं आयोजन करण्यात येत आहे। पण दुसरीकडे महाराष्ट्राचं अध्यक्षपद असेल किंवा मग मुंबई अध्यक्षपद असेल या बदलावर सुद्धा चर्चा होणार आहे आणि हा संपूर्ण निर्णय सर्व आमदार आणि लोकप्रतिनिधींशी बोलूनच घेऊ असं सुद्धा रमेश चेन्नीथला म्हणतायत आणि त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधी काँग्रेसमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यामुळे काँग्रेसचे काही खासदार आहेत त्यांनी नेतृत्व बदल करण्याची मागणी आहे ती दिल्लीमध्ये केल्याची चर्चा आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर 17 तारखेला नागपूरमध्ये ही बैठक आयोजित करण्यात येत आहे। निश्चित अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।